नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आपल्या वेळेस गोष्टी म्हटलं ना की आपण एकमेकांना कान गोष्टी सांगायचो किंवा पंचतंत्राच्या गोष्टी सांगायचो, पर अब जमाना बदल गया बस। आजकालच्या मुलांना गोष्टी म्हटलं की ते चक्क फिल्मच्या गोष्टी आपल्याला सांगतात। आज मी जिला भेटणार आहे ना ती सुद्धा अशीच थोडीशी फिल्मी आहे। तिने पारायण केली आहेत शाहरुख खानच्या पिक्चर्सची। चला तर मग भेटूया शाहरुख खानच्या या डाय हार्ट फॅनला। तिचं नाव आहे रुची। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। हाय हाय, ये तुझं नाव काय आहे? रुची। मस्त। ए रुची, तुझ्या एवढ्या सगळ्या डॉल्स आहेत, आपण खेळूया घर घर खेळूया। हो, मी आणि रुची आता घर घर खेळणार आहोत। हा, हे आपल्या दोघींचं घर। तू मला सांग ना घरात काय काय आहे? मी फर्स्ट टाइम आले या घरामध्ये। हे फ्रीज हा, आणि हा दरवाजा ओके। आतचा, हा, आणि हे बाथरूम, ओके। हे बेडरूम, आणि हे सोफा, ओके। हॉल। हा वरती हॉल आहे। आणि आपल्या घराचं नाव काय आहे? या आपल्या घराचं काय? हॉटेल आहे हे। हॉटेल आहे हे? मला वाटलं की हे घर आहे, हे होम नाही आहे, हॉटेल आहे। आणि काय मिळतं या हॉटेलमध्ये? या हॉटेलमध्ये सगळं आहे जे आपल्या घरासारखं असतं, ते सगळं आहे। हो। आणि या हॉटेलमध्ये जाऊन आपण दोघींनी काय करायचं? हॉटेलमध्ये जाऊन चहा बनवायचा। आपण दोघींनी ह्याच्यात खेळणी आहेत बेडरूमच्या ह्याच्यात, हे बघ कुठे? बेडरूम। हो, वाव, मस्त। ती आपण दोघींनी खेळायची। ही बघ खाली इकडे तुझ्या कपाटात सगळी इंजिन वगैरे दिसतात। हो ग, खरंच? टेडी बेअर। हो, दिसला मला, दिसला। पण त्या बोलतात काय? जरा हिला बेडरूम मधनं बाहेर काढूया, हॉल मधनं। ही हिच्याशी कसं बोलते, एकमेकींशी कसं बोलतात? हॅलो, साध्या आवाजात नाही, वेगळा आवाज काढूया ना। चल चल ना, तू सांग। मग तू एक काढ, मी एक काढते। स्टार्ट। हॅलो, हाय। हॅलो, हाय। तुझं नाव काय आहे? माझं नाव रीना। हाय रीना। हाय, माझं नाव लीना आहे। लीना? हो, हाय रीना। हाय लीना। हेलो। क्या तुम थोड़ी देर मेरे घर आ सकती हो खेलने? हाँ हाँ, क्यों नहीं। तुम्हारा घर कहाँ है? वो रहा। चलो गाड़ी से जाते हैं। गाड़ी पर इसमें दूर नहीं बैठ सकती। तो आप जाओ, मैं चल के आती हूँ। नहीं, वो पाँच मिनट में पहुँचा देगी। 5 मिनिटे में पहुंचा देगी? ओके, चलो 5 मिनिटे में चलते हैं। ती कोणाची तरी बेबी असते म्हणून ती खाली करते। ओके, माता म्हणून ती खाली येते। ठीक, ब्युटी आणि एल्सा तिकडेच बसली असतात म्हणून ती घरी येते आणि दरवाजा बंद करून टाकते। ओके, आणि मग काय होतं पुढे? नंतर ती गाडीवरनं येते, गाडी येते तिला घ्यायला आणि ती बसते, हे घे ट्रॉली ती उशी बनवून टाकली। आणि आता काय होणार? आता ती घेऊन जाणार ती गाडी इकडे, गाडी पार्किंग, ती उतरते। आता ते दोघं टीव्ही बघायला जाणार। आता ती इकडे राहणार, हात नाही अडकणार। म्हणून ही ना काहीतरी करत असते, ही ना खायला बघत असते काहीतरी आहे का, हे हिचं घर असतं। ओके, नाईस। मला खूप मज्जा आली भातुकली खेळून। तू छान भातुकली खेळलीस माझ्या बरोबर, थँक्यू सो मच। मी किती दिवसांनी घर घर खेळले रुची बरोबर, हे ना। आणि रुची, तू सगळ्यांचा आवाज पण मस्त काढलास आणि मला छान स्टोरी सांगितलीस। आणि मला सांग की तू नाटकात काम करतेस? हो। कुठल्या नाटकात? प्रबोधन का ठाकरे। हो, तिकडे नाटक होतं। मला सांग तुझे फ्रेंड्स कोण आहेत? भाग्यश्री, छोटी सानवी, मोठी सानवी
आणि भागे आणि पूर्वा. मला असं कळलं की तुला शाहरुख खान आवडतो. हो नाही, बाबा बाबा आणि आई. अच्छा, ओके. आणि तू फिल्म बघतेस? हो. कुठली फिल्म बघतेस? ओम शांती ओम. हो. तिची सीडीवर माझ्या एका फ्रेंडनी स्क्रॅच करून टाकला एका ब्रशनी. आई गो. झेंडा किती कलर असतात झेंड्यामध्ये आपल्या? 3. कुठले? ग्रीन, हा, व्हाईट अँड ऑरेंज. व्हेरी गुड. तुम्हाला झेंड्याचा कलर खूप छान सांगितलास. आणि तुम्ही मैत्रिणी काय करता ग सगळ्या एकत्र आल्यावर? खूप खेळतात आणि खूप बोलतात. आणि मला सांग, गाणी कुठली म्हणता तुम्ही? 10 लिटर फायरमॅन आणि एरोप्लेन. तुला कुठलं आवडतं? एरोप्लेन. कसं एरोप्लेन कसं? नाही, गाणं म्हण ना, असं माहितीये मला. गाणं म्हण की. एरोप्लेन अप इन द स्काय, वेर आर यू गोइंग, फ्लाइंग सो हाय, ओव्हर द सिल्स अँड ओव्हर द सी. एरोप्लेन प्लीज टॅग मी. वा, मस्त रुची. आणि तुला कोणाला भेटायला आवडेल? कुठल्या स्टारला भेटायला आवडेल? पिंक कलरच्या. पिंक कलरच्या स्टारला भेटायला आवडेल. ओके. आणि कुठला स्टार आहे हा? कुठे असतो हा स्टार? आकाशात. आकाशामध्ये. ओके. आणि तो स्टार भेटला तर तू त्याच्याशी काय बोलणार? काय पण. मग मी फोन लावू स्टारला? हो. हा, हात कर असा. हॅलो हॅलो. स्टार. हाय रुची. स्टार बोलतोय. बोल बोल. स्टार, तू माझ्या घरी येशील? हो. कधी येऊ? तुझी कुठली पण एक विश सांग स्टारला. टीचर बनायचंय. तू अभ्यास जास्त कर, मग तू टीचर बनणार. हो. तू अभ्यास करशील ना, शाहरुख बघणार. हॅलो स्टार, मला शाहरुखची फिल्म बघायची आणि शाहरुखशी भेटायचंय. नमस्कार. किती छान आहे, बडबडी आहे आणि स्वतःच्या भावविश्वात रमणारी आहे ना. खूप आहे. म्हणजे ती अशी तासनतास खेळत असते एकटी. आणि आपण असं ऐकलं बाजूने ना तर वी कुड मेक, म्हणजे आपण कळू शकतं की 3-4 कॅरेक्टरची वेगवेगळी आवाज काढून करत असते. टोन बदलते. हो, वेगवेगळे. म्हणजे हे बोलते, हे बोलते, असं ती वेगवेगळं आपल्याला कळू शकतं. आणि काय गमती जमती करते की नाही? गमती जमती भयंकर. म्हणजे पिल्लू आमचं एकदम वाबरट पिल्लू आहे. वाबरट. आई म्हणते वाबरट पिल्लू आहे. 1 सेकंद तिला शांत बसवणं म्हणजे मोठं टास्क आहे. गमती जमती खूप आहेत तिच्या. म्हणजे बहिणीच्या ह्याला गेलो होतो ना खेळवणाला, तर सगळे आम्ही बसलो होतो. तर गपचूप जाऊन सगळं तेल सांडून आली. आणि नंतर कोणीतरी गेलं आणि आत बघून आलं तर तेल सांडलंय का, मग सांगते हो मी सांडवलंय. असं त्यामुळे माझ्या बहिणीकडे त्याची प्रसिद्ध आहे की काय म्हणत गपचूप काड्या करणारी माऊ. नंतर जसं ती जरा लेट बोलायला शिकली, म्हणजे 1.5-1 वर्षाची असताना, तर मग सगळ्या खाणाखुणाने सांगायची ती सगळं. तर एकदा माझे बाबा आले होते ना, तर रात्री आपण काय तयारी करून झोपवतो. तर बाबा म्हणाले झाली का तयारी माऊची, आता झोपायचं? तर मी म्हटलं हो. तर त्यांनी असं बोट करून दाखवलं, म्हणजे तेल लावायचं राहिलंय अजून. इशारो सगळं बोलायचे. आणि मस्त. आणि आता आणि एवढी लहान होती, 1-1.5 वर्षाची, तरी सांगते की राहिलंय तेल लावायचं. तिला बालनाट्याची सुद्धा खूप आवड आहे ना. आणि आता ती वाघोबाचं नाटकामध्ये काम करते, चिवचा रोल करते, चिव 2चा. पण असं वाटणार नाही की ही आता एवढं लहान वयात एवढं करू शकते असं. पण बघितल्यानंतर आम्हाला एकदम आनंद वाटला की प्राऊड वाटलं की ही सुद्धा नाटकात व्यवस्थित काम करते, ॲक्शन व्यवस्थित करते. आणि आम्हाला असं की पुढे पण तिला आम्हाला कंटिन्युएशन करायचं आहे. आणि आता परत आम्ही तिला ड्रॉइंगच्या क्लासला पण घालणार आहोत की त्या दृष्टीने. मला अख्ख्या सगळ्या भिंतींवर घरात दिसत नाही, आम्हाला चालतं, आम्हाला आवडतं. सांगितलंच होतं की कागदावर आणि भिंतींवर तू काढ, कुठे बाकी फर्निचर ह्याच्या नाही, कागद आणि भिंतीवर सगळीकडे काढायचं. आणि तिने ऍक्च्युली सगळ्या पूर्ण घरामध्ये तिने ऍक्च्युली फ्लावर्स काढून पेंट केलेत, म्हणजे छान केलेत. आणि त्याच्याने एक वेगळी चालना मिळते मुलांना. आणि मोठा कॅनव्हास मिळतो ना, म्हणजे आम्हाला ते हवं होतं की मोठ्या कॅनव्हासवर काढ, नंतर करायचं. या कार्यक्रमात मला किती वेगवेगळे पेरेंट्स भेटतात बघा ना. म्हणजे काही पालकांना अजिबात आवडत नाही भिंती रंगवलेल्या, तर या पालकांनी तो कॅनव्हासच करून टाकलाय तिच्यासाठी की मुक्त हस्ते तुला जेवढं वाटतंय तेवढी रंगांची उधळण कर.
आणि दुसरं म्हणजे हळूहळू आता आपण मोबाईल वापरतो तर ते तिला मोबाईल होतं, तर मग आम्ही आता काय करतो की घरी आलो की आमच्या दोघांचे मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये टाकायला लागतात आम्हाला. छान आयडिया ही, बरं आलं मला सांगितलं. आणि मग आता काय आहे, तर मग आम्ही रोज जेवताना आता काहीतरी हवं ना, श्लोक हे ते, तर मग संध्याकाळी हे आपण म्हणतो रामरक्षा आणि भीमरूपी रात्री म्हणतो झोपताना, आणि शुभं करोती दिवा लावताना, आणि वदनी कवळ जेवताना दोन्ही वेळा. किती छान आहे हे. शुभं करोती पर्वसेला, नंतर जेवताना वदनी कवळ, आणि रात्री भीमरूपी आणि रामरक्षा. आणि आता कधीतरी मी विसरले की ती सांगते, अगं वदनी कवळ म्हटलं नाही. हेच संस्कार असतात ना, मला असं वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टींमधनं, आणि ती कायम हे सगळं लक्षात ठेवेल. तुम्ही प्रोफेसर आहात, तुम्ही सुद्धा खूप बिझी असता, मग जेव्हा ती पाळणा घरात जाते तेव्हा तिचे काही गमती जमती आणि किस्से आहेत? आम्ही जेव्हा ते पाळणाघरात घेऊन जातो, ठेवतो, तेव्हा तिचे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर ती खेळते, मस्ती करते. तिथे पण ते कार्टून बघतात, त्यांच्या आवडीचं, प्रत्येकाच्या आवडीचं कार्टून थोडा वेळ बघतात. नंतर 2-2 तास झोपतात आरामात. आणि तिथे सुद्धा आम्हाला AC लावून, ती पाळणाघरवाले AC लावून मस्त वगैरे झोपतात. मग घरी आल्यानंतर बाबा रात्री AC लाव, मला AC शिवाय झोप येत नाही, मला AC खूप पाहिजे. छान वाटलं की ती त्यांना मम्मा म्हणते, ज्या तिला काळजी घेतात तिचे, आणि तुम्हाला आई म्हणते. म्हणजे 2 आईंचं प्रेम तिला मिळतं. खूप त्या छान करतात. आणि आजी आजोबांची पण खूप लाडकी असेल ना ही. आमच्याकडे तर म्हणजे रानडे कुटुंबामध्ये ती 20 वर्षांनी मुलगी झाली आहे. अगो बाई. ही मुलगी आमची 20 वर्षाची होती तेव्हा ही झाली, त्यामुळे भयंकर लाडकी आहे बाकी सगळी मुलं. पण मग हे नाव कोणी ठरवलं रुची ठेवायचं? असंच आम्ही एकदा, मी आणि मावशी माझी जात होतो गाडीमध्ये, तर तिचं आलं होतं अक्षर, आणि तशी ना ती पहिल्यापासून नाजूकशीच होती, तर छोटंसं काहीतरी नाव, तर काय पटकन मावशी म्हणाली मग रुची ठेवूया. तर ते इतकं आम्हाला आवडलं की चालेल. आवड म्हणजे छोटं पण नाव आहे ना, आणि 1, छोटं 2, 3, 4. परफेक्ट. गोडू. अच्छा, हिचं शाहरुख वेड काय आहे ते मला जाणून ते घ्यायचंय. भरपूर तिला हे, म्हणजे शाहरुख खानचे जेवढे पिक्चर्स आहेत तेवढे ती बघते. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा केबल लावतो तेव्हा नेमकं ती म्हणजे हे चॅनल लाव, बरोबर तिचा पिक्चर लागलेला असतो चेन्नई तीव्र एक्सप्रेस. इच्छा. आम्ही म्हटलं तर रोज चेन्नई एक्सप्रेस बघितला सीडीवर, आजच्या दिवस आता दुसरा नाही लागणार आहे, तर तो लागलेलाच असतो इतका. चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू इयर आणि ओम शांती ओम. आता आपण असं म्हटलं की गोष्ट सांगत, आपण चिवकावची गोष्ट, तिथे म्हणजे चिवकावची नको सांगू, ओम शांती ओमची गोष्ट. नमस्कार. किती छान वाटतंय, सगळे आजी आजोबा आणि भावंड इकडे आलेली आहेत. जे पुढचं माध्यम आहे त्याला आपण पोलखोल असं म्हणतो. मी तिला काही प्रश्न विचारीन आणि ती मला गमतीशीर उत्तरं देणार आहे. मी नाही करणार. ओ सो स्वीट. मला सांग की तुझ्या बाबांनी कुठल्या हिरो सारखं व्हायला पाहिजे? मस्तीखोर. बाबांनी मस्तीखोर व्हायला पाहिजे. आई बाबांची कुठली गोष्ट तुला आवडत नाही? आई बाबा माझ्याशी कधी खेळत नाही, ही वाली गोष्ट मला आवडत नाही. अगो बाई, सॉलिड पोलखोल आहे. खेळत नाही तुम्ही दोघं तिच्याशी? कंटाळतो कधी. मुलांना सतत खेळायला हवं. हिला तर सारखं हॅपनिंग पाहिजे. तुला आईनी बनवलेला वरण भात आवडतो का हॉटेल मधला चिकन आवडतं? चिकन. आई बाबा तुझ्यासाठी एखादं गाणं गातात का? सांग ना, कुठलं गाणं म्हणता तुम्ही? मेरे घर आई. कसं म्हणता? म्हणा बरं पटकन, एक ओळ लवकर. स्टार्ट. नाही, आईला सांग. मेरे घर आई एक नन्ही परी, चांदनी के हसीन रथ पे सवार. मेरे घर आई हो, मेरे घर आई एक नन्ही रुचि. अरे वा, रुचि वा, एक छोटी सी रुचि. मस्त. रुची, तू सगळ्यात जास्त कोणावर रागवतेस? सांग. आता ती स्वतः नाही बोलली पण तिचे डोळे सगळं काही म्हणत होते. तुला चॉकलेट कोण देतं, आई की बाबा? पोलखोल मध्ये ती बोलत नाहीये पण सगळं इशाऱ्यांनी करून सांगते. तुला आई बाबांनी काय केलेलं आवडेल? त्यांनी गाणं म्हटलेलं आवडेल, डान्स केलेला आवडेल, का एखादा डायलॉग म्हटलेला आवडेल? काय? गाणं तर आत्ता तिने म्हटलंच आहे, त्यामुळे डान्स म्हटलं की आत्ता. मग डायलॉग म्हटला तर काय आवडेल तुला? चिवदोचा. आणि आजोबा तुम्हाला काय वाटतं?
शाहरुख म्हणतो, जब तुम कुछ चाहे दिल से करना चाहते हो तो पूरी कायनात तुम्हारे मदद के लिए दौड़ती है. वा वा वा. म्हणजे फक्त हिनी स्वतःलाच नाही तर शाहरुखचं वेळ सगळ्या अख्ख्या घराला लावलेलं आहे. शाहरुखमुळे झालंय. तुमच्या दोघांचं अजून बाकी आहे. तुम्हाला म्हणायचं आहे डायलॉग कुठलाही. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. का से खरेदीत नाही बकवास डिक्शनरी. वा वा वा. खूप छान मस्त डायलॉग म्हटले. पोलखोल तर खूपच छान रंगलाय, पण आजोबांनी एक छानशी कविता आणली आहे नातीसाठी, ती आम्हाला ऐकायला आवडेल. स्पर्श वात्सल्याचा, संग बाळ गोपाळांचा, सोबती मेघनाताईंच्या, वेळ जाई आनंदाचा, वा. अमृतानी अतुलची, साथ त्यांच्या प्रेमाची, गोड हस्ता माऊरची, जणू वाटे उजळली प्राची, तिच्या खोड्या आणि लीला, भुलवून जाती चित्ताला, श्वास देई घरादाराला, नित्य बजावे नंदलालाला. वा. खूप छान, खूपच छान. आणि आजोबांनी इतकी गोड कविता केली आणि स्पर्श वात्सल्याचा या आमच्या कार्यक्रमावर केली, हे खरं कौतुक. थँक्यू सो मच आजोबा. पोल खोलचा खेळ तर खूपच छान रंगला. आता आपण खेळायचा आहे खरा खेळ म्हणजे गेम, आणि या गेम मधनं तुम्ही हिला जिंकून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. एक मस्त गेम खेळणार आहोत आपण. आपल्या समोर हे कॉटन बॉल्स आहेत, चमचा आहे आणि समोर बोल आहे. तो बोल डोक्यावरती ठेवायचा आणि कॉटन बॉल्स त्याच्यामध्ये चमच्याने टाकायचे. ओके, यामध्ये एक छोटासा ट्विस्ट आहे. तुमचे डोळे आम्ही बंद करणार आहोत आणि यासाठी मिळतील 2 मिनिटं. जितके जास्त कॉटन बॉल्स असतील तितके जास्त पॉइंट्स तुम्हाला मिळतील. तुला काय वाटतं कोण जिंकणार, आई की बाबा? आई म्हटलं आणि बाबाकडे बोट दाखवलं. सो क्यूट. चला तर मग आपण सुरुवात करूया. हे घ्या, हे घ्या सर. Your time starts now. करा, चालू करा. तिकडेच काहीतरी गडबड आहे. रिझल्ट आपल्या समोरच आहे. दोघंही खूप छान खेळत होते, फक्त बाबा चमचा हवेत चालवत होते आणि आईने एका वेळेसच भरपूर बॉल्स केले. त्यामुळे डेफिनेटली आपल्याला दिसतच आहे बाबांकडे 8 तर आईकडे 25 पॉइंट्स आहे. सो क्यूट. आईनी रुचीला मिळवून दिली आहे झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. इतके दिवस फक्त टीव्हीवर फिल्म बघणारी रुची आज स्वतःच टीव्हीवर दिसतीये. खूप स्पेशल दिवस आहे तिच्यासाठी. तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या मुलांनी आमच्या कार्यक्रमात भाग घ्यावा तर आम्हाला संपर्क करा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.